माझं नाव तुषार रुचाळे. मी शिरापूर या ठिकाणी राहतोय. तर मला जवळ-जवळ जेव्हा या हॉस्पिटलला यायच्या आधी जवळ-जवळ मला त्याच्या आधी 15 ते 20 दिवस हा त्रास होता. तर 15 ते 20 दिवस म्हणजे ज्यावेळेस म्हणजे हा मला त्रास जो झाला मुळात म्हणजे मला व्यायाम करताना झाला, जिम करताना झाला. जिम करताना असं झालं की म्हणजे जिम करताना हा सगळ्यांना होऊ शकतो असं नाही, की फक्त ते चुकीचे जे व्यायाम केल्याने जे शरीराची म्हणजे आपण जे व्यायाम करताना ती गडबड झाली त्याच्यामुळे थोडासा मला तो त्रास झाला. आधी मला थोडा त्रास झाला. त्याच्यानंतर मी जरा थांबायला पाहिजे होतं. मी थोडा आराम करायला पाहिजे होता. तर पण मी आराम न केल्यामुळं मी परत व्यायाम चालू केल्यामुळं मला अजून त्रास वाढला. तर माझा त्रास इतका वाढला, की मला म्हणजे चालता येत नव्हतं, ना झोपता येत नव्हतं, ना बसता येत नव्हतं. तर मला फर्स्ट टाईम ज्यावेळेस मला दवाखान्यात आणलं होतं, तेव्हा मी फोर व्हीलरमध्ये एकदम झोपून आलो. तर त्यावेळेस 2-3 दिवस ट्रीटमेंट घेतली. त्यावेळेस म्हणजे बरं वाटलं, म्हणजे बसता यायला लागलं. पण माझी मान अशी वाकलीच राहत होती. कारण मला माहीत नव्हतं नेमकं आजार मला काय झालं. मला असं वाटायचं की मला खांद्यामध्ये काहीतरी झालंय. स्थिर भरली असेल किंवा म्हणजे मध्ये जॉइंटला वगैरे काही झालंय असं मला असा अंदाज गृहीत धरून मी ट्रीटमेंट घेत होतो. पण ट्रीटमेंट घेत असताना मला काही बरं वाटत नव्हतं. माझा खांदा म्हणजे हा डाव्या साईडचा जो खांदा आहे, तो माझा कंटिन्यू पेन करत होता, कंटिन्यू दुखत होता. तर त्यानंतर मला डॉक्टरांनी ऑर्थोपेडिक एक डॉक्टर आहे शिरूरमधले. त्यांनी मला सजेस्ट केलं की ते बोलले की तुम्ही एकदा याचा एम-आर-आय करून घ्या. तर मी पुण्याला जाऊन एम-आर-आय केला याचा शोल्डरचा. तर शोल्डरमध्ये एक गाठ दाखवलेली. पाण्याची गाठ. तर तेव्हा आम्हाला काही कळलं नाही, की आम्हाला वाटलं पाण्याची गाठ आहे. तर त्या गाठीमुळे शिर दबले असेल, असंच ऑर्थोपेडिक डॉक्टर बोलले, की त्याच्यामुळं असं झालं असू शकतं. तर आम्हाला त्यांचं काही वाटलं नाही. मग आम्ही दुसऱ्या डॉक्टरांचं ओपिनियन घेतलं. पुण्यातलं एक प्रायव्हेट हॉस्पिटल आहे पिंपरीमध्ये. तर त्यांचं ओपिनियन घेतलं, की ते बोलले, की ह्या गाठीचा याचा काही संबंध नाहीये. आणि ह्या गाठ व्हायच्या आधी मी जवळ-जवळ म्हणजे त्या डॉक्टरांना दाखवायच्या आधी 5 ते 6 दिवस मी डॉक्टर अहिरे यांच्याकडे आलेलो, की म्हटलं, "सर असं-असं झालंय." तर सर बोलले, की "तुम्ही ते गाठीचं म्हटलं आपण म्हणले तर तुम्हाला जी चमक वगैरे भरली त्याचं आपण ते सोल्युशन करू शकतो. पण ते गाठीचं नेमकं काय ते सध्या मी सांगता येणार नाही." म्हणजे की त्यांनी सजेस्ट केलं, की समजा ही गाठ जर खरंच धोकादायक असेल तर तुम्ही एखाद्या न्यूरोलॉजिस्ट सर्जनला वगैरे न्यूरोलॉजिस्टला दाखवून घ्या. मग त्यामुळं मी 3 दिवस यांच्याकडे कंटिन्यू केलं. मला थोडा फरक पडला. पण नंतर ते बोलले, की तुम्ही एकदा न्यूरोलॉजिस्टकडे जाऊन या. त्यामुळे मी पुण्याला परत न्यूरोलॉजिस्ट आणि न्यूरोसर्जनकडे गेलो. तर ते सुद्धा बोलले, की ही तुमची गाठ आहे, त्याचं काहीच नाही. तुम्ही मानेचा एम-आर-आय करा. आणि जे पुण्यामध्ये जे डॉक्टर होते, त्यांनी पण मला सजेस्ट केलं, की तुम्ही मानेचा एम-आर-आय करा. तर तिथून पुढे मी परत पुण्यामध्ये थांबलो आणि 3-4 दिवस थांबलो आणि एम-आर-आय करून घेतला. एम-आर-आयमध्ये रिपोर्टमध्ये मग मला कळलं, की माझ्या मानेचे जे कणा आहे पाठीमागचा, 4थी आणि 5वी कणा त्याच्यामध्ये जी गादी असते ती सरकल्यामुळे, नस दबल्या गेल्यामुळे माझ्या ह्या हाताचं दुखत होतं पूर्ण. म्हणजे माझ्या अंगठ्याला आणि अंगठ्याच्या जे बोट आहे त्या दोन्ही बोटांना कंटिन्यू मुंग्या येत होत्या मला. तर ते मुंग्या आल्याच्या नंतर सगळे मला तिथले न्यूरोलॉजिस्ट, न्यूरोसर्जन आणि ऑर्थोपेडिक आणि अजून एक न्यूरोसर्जन होते. म्हणजे असे 4 डॉक्टर होते. तर त्यांनी मला म्हणजे त्या क्षणी सांगितलं, की तुम्हाला ऑपरेशन करावंच लागेल. म्हणजे मला कंटिन्यू ज्या डॉक्टरांकडे जायचं, ओपिनियन घ्यायचं, ते डॉक्टर मला सांगायचे, की तुम्हाला ऑपरेशन करावंच लागेल. त्यावेळेस ऑपरेशनचं ऐकून घरचे पण हे म्हणजे ह्या अवस्थेमध्ये म्हणजे माझं आता वय आहे 22 आणि 22व्या वयामध्ये ऑपरेशन म्हटलं घरच्यांच्या मनामध्ये थोडी अशी म्हणजे विचारच म्हणजे वेगळे आले ना, की एवढ्या कमी वयामध्ये ऑपरेशन वगैरे. तर घरच्यांचं म्हणणं ऑपरेशनसाठी काय नव्हतं. पण नंतर ते सक्सेस होईल का नाही होईल ह्या भीतीने आम्ही तिथंच थांबलो आणि विचार करत मग नंतर त्यांनी पण आम्हाला एक म्हणजे लास्टचं सजेस्ट केलं, की त्यांनी आम्हाला टॅबलेट पण दिला. ते म्हणले जर तुमचं लक बाय चान्स असेल तर तुम्ही फिजिओथेरपी बी करू शकता. फिजिओथेरपीमध्ये जर झालं तर ठीक, नाहीतर मग नाही. तर त्यानंतर मग माझ्या वहिनी म्हणजे माझ्या दादांच्या मिसेस तर त्यांच्या म्हणजे माझ्या वहिनींचे क्लासमेट हे डॉक्टर पल्लवी आहिरे म्हणून त्यांनी मला सजेस्ट केलं, की नाही का बोलले, की माझ्या हे फ्रेंड आहे. ते चांगले त्यांनी आतापर्यंत त्यांचं रिझल्ट चांगला आहे. त्यांचा फीडबॅक बऱ्याच पेशंटचा फीडबॅक चांगला आहे. सो मी त्यांच्या रेफर थ्रू डॉक्टर पल्लवी आहिरे यांशी कॉन्टॅक्ट केला. नंतर त्यांनी त्यांच्या
तर त्यांचे मोठे भाऊ आहेत डॉक्टर विपुल आहिरे. मग हे त्यांचे ते दोघं पण एकाच एक VIP हॉस्पिटल आहे, VIP मेडिकल फिजिओथेरपी मध्ये आपण सेवा देत असतो. आणि त्यानंतर मग मी म्हणजे जवळजवळ आता माझा 14 ते 15वा दिवस आहे. ज्यावेळेस मी आलो होतो त्यावेळेस पण माझी मान अशी आखडलेली होती. ज्यावेळेस 5 तारखेला आलो मी, 5 डिसेंबर 2021 ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस माझी मान अशी आखडलेलीच होती. तर त्या करेल याची गॅरंटी देतो, पण तुम्हाला रोज यावं लागेल 15 दिवस. सो 15 दिवस रोज यायला मला शक्य नव्हतं, कारण माझं गाव यांच्या क्लिनिकपासून जवळजवळ 40 किलोमीटर लांब आहे. सो मला दररोज येणं जाणं, आणि डॉक्टरांनी पण सांगितलं होतं, मला ऑन केलं की मी जरी तुम्हाला आज ट्रीट केलं तर तुम्हाला गाडीवर बसता येणार नाही. म्हणजे तुम्हाला आज जरी मी ट्रीटमेंट केली आणि तुम्ही जर घरी परत गाडीवर 2 व्हीलरवर जात असाल तर त्याचा उपयोग होणार नाही. त्यासाठी मग मला बाय चान्स मला इथं रूम घेऊन राहावं लागले. जवळजवळ आज माझा 14वा दिवस आहे. मी आज रूम घेऊन इथे रूम घेऊन राहते. तर आज मला जवळजवळ इतकं बरं वाटतंय की 90 ते 95% मला फरक पडलाय. कारण ज्यावेळेस मी पहिल्या दिवशी आलो त्यावेळेस माझी मान अशी आखडलेली होती की मला झोपता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, आणि मला बाकीच्या आपल्या रेग्युलर ॲक्टिव्हिटी असतात त्या काहीच करता येत नव्हत्या. ज्यावेळेस मला यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली त्याची मला 7व्या ते 8व्या दिवशी जरा आराम वाटायला लागला. मला व्यवस्थितपणे झोप यायला लागली, बसता यायला लागलं वगैरे. बाकीच्या ॲक्टिव्हिटी माझ्या रेग्युलर त्या अशा हळूहळू चालू होत गेल्या. आले होते तेव्हा तुमच्या हाताला काही त्रास होत होता? कोणत्या हाताला त्रास होत होता? माझ्या डाव्या हाताला पूर्ण दुखत होतं आणि मुंग्या येत होत्या. डावा हात दुखत होता, मान दुखत होती. वर पाठीला त्रास होत होता का? पाटील नाही, फक्त पूर्ण आणि हाताला आणि मानेला एवढा पूर्ण त्रास होत होता. तो त्रास किती पर्यंत जायचा? म्हणजे काय त्रास व्हायचा, काय विचार यायचे तो त्रास असता? तो त्रास असताना असे विचारायचे की म्हणजे हा हातच नको, असं इथपर्यंत विचार येत होते की ना ह्या हातामुळे ना जवळजवळ म्हणजे हात काय म्हणजे पूर्ण मानेपासून जे आपलं जे मेन कार्य जे असतं आपल्या हाताचंच कार्य असतं. त्या हाताचा जर एक हात जरी चांगला असला तरी हात दुखत होता की डावा हात दुखत होता? डावा हात दुखत होता. डावा हात दुखत होता. म्हणजे उजव्या हाताने थोडीफार काम करता येत होते, विषय नाही. मग माझं लक्ष काय म्हणते डाव्या हाताकडे जात असल्यामुळे मला काही काम तुमचे रोजचे ते मित्राशी बोलणं किंवा अभ्यास ते टाळण्याच भाग होतो. म्हणजे जरी मित्रांमध्ये बसण्यासाठी किंवा बोललो कोणी आले नातेवाईक तर मला वाटायचं बोला, पण मग माझं बोलणं म्हणजे त्यांच्या बोलण्याकडे माझं कधी लक्ष जायचं, माझ्या दुखण्याकडे नेहमी लक्ष जायचं. त्यामुळे असं मला काय आता काय वाटतं, आता काय किती त्रास आहे आता मला 90 ते 95% म्हणजे चांगलं मला पूर्णपणे थोड्याफार मुंग्या आणि थोडी कळ लागत असेल आणि दुखणं कसं दुखतं का सकाळी रात्री पहाटे वगैरे? कधीच नाही दुखत, फक्त ही मुंग्या वगैरे तेवढेच आहे. नाहीतर माझं पूर्ण दुखणं म्हणजे 90 ते 95% मला पूर्ण आराम आहे. मी आता गाडी पण फिरू शकतो. मला पहिलं 2 व्हीलर पण फिरता येत नव्हतं. म्हणजे मला जरी मध्ये खड्डा वगैरे आला, जरी खाली दणका बसला तरी मला हात दुखायचा. पण आता मला सध्या इतका आराम पडलाय की मी रेग्युलर जसा होतो तसं मला आता फील होते. आता जे काही थोडेफार घटक असतील कमी ते ऑर्थोपेडिक कडे गेल्यानंतर ते घटक कम्प्लीट होते. बरं, ह्या सगळ्या स्टोरी मध्ये तुम्हाला काय वाटतं फिजिओथेरपीचा काय रोल झाला तुमच्या? मी आता मी जे पण व्हिडिओ कोणी बघत असेल मी त्याला एक सजेस्ट करेन की तुम्ही जशी आज माझ्या वेळ आली तशी मला वेळच्या वेळी जसं सजेस्ट केलं, वेळच्या वेळी मला म्हणजे की मला डॉक्टर भेटले व्यवस्थित. म्हणजे जर तुम्हाला अशा वेळेमध्ये जर तुम्हाला काही निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही शांतपणे निर्णय घेऊ शकता. आणि निर्णय घेताना कधी पण ऑपरेशनचा निर्णय कधीही तडकाफडकी घेऊ नका. कारण तुमचं जर व्हिडिओ जे बघत असणार त्यांचा जर वय कमी असेल तर मी त्याला नक्कीच सजेस्ट करेन की तुम्ही ऑपरेशन हे टाळच. ऑपरेशन जेव्हा करा की जेव्हा कोणते पर्याय उरणार नाही तेव्हा फिजिओथेरपीने पण तुम्हाला बरं वाटलं लास्टचा पर्याय म्हणून ठीक आहे. ज्यावेळी तुम्हाला वाटतं की आज मी जगू शकत नाही त्यावेळी तुम्ही ऑपरेशन म्हणून नक्की करू. तुम्हाला काय वाटलं जेव्हा तुम्ही XYZ हॉस्पिटलमध्ये XYZ डॉक्टरांकडे गेले होते
आणि जस्ट पहिल्यांदा तुम्ही भेटले आणि त्यांनी गोळ्या नाही काही नाही डायरेक्ट ऑपरेशन डायरेक्ट तुमच्या पुढे असा पासा फेकला तेव्हा आणि हे 2 ते 4 जणांनी फेकला तेव्हा मनात काय विचार आले तुमच्या आणि तुमच्या घरच्यांच्या? घरच्यांच्या बी मनात आलं की हा ठीक आहे, डॉक्टरांचं कामच असतं की हे आपलं ऑपरेशन वगैरे सजेस्ट वगैरे करणं. कारण ते टॅबलेट वगैरे घेऊन जर असं जर नीट झालं असतं तर मग ऑपरेशन केलंच कोणी असतं ना. त्यासाठी त्यांचं कामच असतं की ऑपरेशन वगैरे करणं. पण आपलं काम असं की आपण पण समजून घेतलं पाहिजे सगळ्या गोष्टी की आपल्याला काय दुखतंय ना आणि आपण ऑपरेशन केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे. म्हणजे जीवनात हुशार डॉक्टर पेक्षा विश्वासू डॉक्टर असणे गरजेचे असं हो, म्हणायला. नक्कीच 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 नक्कीच. म्हणजे एक्झाम्पल एक फॉर एक्झाम्पल मी तर म्हणेन की ना एक्सपिरियन्स कमी असलेला माणूस डॉक्टरचा असला तरी चालेल पण विश्वासू पाहिजे. विश्वासू पाहिजे. विश्वासू पाहिजे. म्हणजे टॅलेंट कमी असलं तरी चालेल पण विश्वासू माझं पाहिजे. पर्सनल मत असं आहे की असं नाही की तुम्हाला ऑपरेशन करून फरक पडला नसता मे बी ते तितके हुशार असतील हो. त्यांनी ऑपरेशन करून तुम्हाला बरंही केलं बरं असतं. केलं असतं पण विषय मला नाही. मला असं वाटतं की नाही की त्यांनी माझ्या पुढे सांगितलं की 90% तुम्हाला ऑपरेशन करावं नाही सॉरी 95% तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल 5% तुमच्या हातामध्ये. मला बहुतेक त्यांनी 5% दिले होते. ठीक आहे 5% मी म्हटलं आपण 5% माणसाच्या शून्यातून जग निर्माण करू शकतो तर Yes, 5%तून 5% आपण का उभं राहू शकत. येस 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 ते मला खरंच तुमचं कौतुक तुमच्या परिवाराचं कौतुक करायला आवडेल की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला अशा काळात. जे की आता काही काही विचार करू शकतात की अरे छोटं क्लिनिक आहे किंवा इथे एवढ्या सुविधा एवढे मोठे मोठे हॉस्पिटल एवढे मोठे मोठे टॅलेंटेड डॉक्टर पण ते पण हात सोडून आता ऑपरेशनच करा असे हात वर करून दिले. तर हा एक नवीन म्हणण्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स नसणाऱ्या डॉक्टरकडे जास्त क्वालिटी असं त्यांना वाटू शकतं कोणाला एवढ्या सुविधा नाही काही नाही आणि कसं काही ते बनवू शकतं असे विचार एखाद्याच्या मनात येऊ शकतात. हो. पण जेव्हा मी तुम्हाला सांगितलं आतापर्यंत 40 ते 50 ऑपरेशन्स मनक्याचेच आपण वाचवलेले आहेत हे ऐकून तुम्हाला वाटलं होतं का अरे चला खरंच वाचलं असेल हे मला- पाहून तुम्हाला काय वाटलं जे आहे ते सांगा. मला असं वाटलं की आधी मी 3 दिवस तुमच्याकडे ट्रीटमेंट घेतली होती Yes. तेव्हा म्हणजे मला तेव्हाच फील झालं का हा आपलं इथं ना म्हणजे होऊ शकतं आपलं बरं होणार आहे. त्यासाठी मग मी पुण्याला जाऊन परत मी इकडे आलो. नाहीतर मला जर वाटलं असतं की नाही बाबा हे असं काय करून होणार नाही ऑपरेशनच आपल्याला म्हणजे जे वाचू शकतं. प्रामाणिकपणा मला प्रामाणिकपणा मला एक ते- सांगायचंय तुम्हाला जर एखादा माझ्या जागेवर दुसरा डॉक्टर असतात तुम्हाला गाठ होती ती गाठ असो किंवा नसो एखाद्याने विचार केला असता विचार. आलाय बकरा हा. कापा हो बरोबर पण आपण तो विचार नाही केला आपण हे विचार केला ते गाठ आधी बघा हो ते गाठ काय असेल ते बघा म्हणजे तुमचा इथे वेळ वाया जाऊ नये हो. नाहीतर इथे पूर्ण कोर्स करणार आणि लास्टला करणार की अरे त्या गाठीचं ऑपरेशन करावं लागणार आहे. म्हणजे असे कॉम्प्लिकेशन तुमच्या जीवनात येऊ नये म्हणून आधीच एक तुम्हाला विचारपूस करण्यासाठी लावली होती. हो. बर आपल्या उपचार पद्धतीमध्ये काही वैशिष्ट्य वाटलं का म्हणजे वेगळे पण वाटलं का बाकीच्या डॉक्टर्समध्ये आपल्यामध्ये मॅडममध्ये वगैरे असं काही तुम्हाला काय वाटतं? वेगळं पण असं वाटलं की ज्यावेळेस आपण जे पेशंट आणि डॉक्टरचं जे रिलेशन राहतं ते रिलेशन काही ठिकाणी जे म्हणजे ते वातावरण खरोखर पेशंट आणि डॉक्टरांचं असतं. पण ज्यावेळेस या हॉस्पिटलला आलो त्यावेळेस मला हे कधी वातावरण वाटलं नाही. एकदम फॅमिली टाईप वाटलं. त्यामुळे माझा यांच्याशी संपर्क खूप म्हणजे इतका क्लोज झाला की मी एकदम मोकळेपणाने सांगू शकतो की मला हे दुखतं ते दुखतं. कारण त्यांच्या डॉक्टरांचा स्वभाव असा असतो की आपल्याला जरी दुखत असलं जरी आपला रिझल्ट जरी आला तरी आपण असं मोकळेपणाने कधी सांगू शकत नाही की आपलं त्यांच्या पुढे मन कधी आपण व्यक्त करू शकत. म्हणजे मला ते ह्या ठिकाणी मला मन व्यक्त करता आलं. म्हणजे माझं मन मोकळं कर की आपल्याला काय होतं आजार. म्हणजे जेव्हा फरक पडत नाहीये पहिले 2-3 दिवस हो, डॉक्टरला घाबरतात की अरे आपण असं म्हटलं तर डॉक्टर चिडेल चिडेल वगैरे. तसं तुम्ही कधी घाबरले नाही की आज नाही, मला कारण 2 दिवस झालं आपल्या फरक नाही. फॅमिलीमध्ये मेंबर असल्यासारखं आपण सांगत असतो की माझं कुरकुरे दुखते. बरं मला एक प्रश्न आहे हे तुम्हालाच वाटलं की प्रत्येकाबरोबर अशीच नातं आहे आपलं किंवा मला असं वाटतं की प्रत्येकाबरोबर असं नातं आहे म्हणून तुमच्या बाकीच्या पेशंट बरोबर तुमचं जे बघितलं तुमचे जे कॉन्व्हर्सेशन तुमचं जे संभाषण बघितलं त्यावरून मी अंदाज करून मी पण तुमच्याशी असंच वागायला लागलो. त्यामुळे मला हे म्हणजे इथलं वातावरण येस 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 एकदम बेटर वाटलं. बरं आता ज्यांचं मणक्यात त्रास आहे गुडघ्यात त्रास आहे पॅरालिसिस आहे त्यांना तुम्हाला काय संदेश द्यायचे? त्यांना मी एकच सजेस्ट देईन की तुम्हाला जर ऑपरेशन वगैरे काही सांगितलं असेल तर मला वाटत नाही की तुम्ही ऑपरेशन करून तुमचं दुखणं थांबेल. पण मला वाटत नाही की तुम्ही जे जीवन आहे तुमचं पुढचं जे तुम्हाला जे आयुष्याचे जगायचे ते तुम्ही नॉर्मलपणे नाही जगू शकत. मला तरी असं बेटर वाटते. असं मी नक्कीच सांगेन की तुम्ही ऑपरेशन पासून नक्की अवॉइड करा. जेवढं तुम्हाला प्रयत्न होईल तेवढं तुम्ही फिजिओथेरपीकडे चांगलं लक्ष द्या. ही थेरपी
सर्वसामान्य माणसांपर्यंत एवढी अजून पोहोचलेली नाही. येस. माझी इच्छा आहे की सर्वसामान्यापर्यंत ही पोहोचावी, जेणेकरून प्रत्येकाला आपलं जीवन जगता येईल. धन्यवाद.